सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कालिका माता की जय। कालिकेच्या सद्भक्तांनो, आज या ठिकाणी नवरात्राच्या पहिल्या दिवशीच्या पारायणासाठी एकूण 7 दिवसाच्या पारायणामध्ये आज पहिला दिवस सारंगधरांनी ओवीबद्ध केलेल्या 31 अध्यायाच्या कालिका पुराणाच्या निरूपणासाठी मी माझा छोटासा प्रयत्न करणार आहे। कालिकेच्या सद्भक्ताने सारंगधराने हा ग्रंथ ओवीबद्ध केला। या ग्रंथामध्ये सारंगधर प्रत्येक अध्यायामध्ये सारंगधराचं नाव आहे, परंतु या सद्भक्ताने यामध्ये कुठेही सारंगधर या टोपण नावाने हा ग्रंथ रचलेला आहे। त्याचं पूर्ण नाव या ग्रंथामध्ये नाही आणि हा ग्रंथ केव्हा लिहिला याचासुद्धा कुठे उल्लेख नाही, परंतु याच्या भाषेवरून हा ग्रंथ ज्ञानेश्वरकालीन प्राकृत भाषेत आहे असे कळते। हा ग्रंथ 1893ला रावजी श्रीधर गोंधळेकर पुण्यातील मेहुणपुरा येथील छापखान्यामध्ये 1893ला छापलेला, दुर्मिळ झाला म्हणून छापलेला हा ग्रंथ सिंदखेड गावी माझे मामा आबासाहेब सिल्वान तळणीकर यांना हा ग्रंथ मिळाला। त्यांच्याकडून तो माझ्याकडे आला। हा ग्रंथ एकमेव ग्रंथ आहे। याची दुसरी प्रत महाराष्ट्रातही कुठे असेल असे वाटत नव्हते आणि म्हणून हा ग्रंथ पुनर्प्रकाशन करण्याचा ठरवलं आणि ते सत्यात उतरलं। आज त्या ग्रंथाचं निरूपण करण्याचा मी प्रयत्न करत आहे। आता ही दुसरी आवृत्ती छापल्या गेलेली आहे आणि या नवरात्राच्या प्रसंगाने या कालिका पुराणाचं निरूपण करण्याचा मी प्रयत्न करत आहे। माझ्या बुद्धीला जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे मी हा प्रयत्न करणार आहे। हा पूर्णपणे बरोबर असेलच अशी खात्री देता येणार नाही, कारण या भाषेचे जे जाणकार आहेत हे जाणकार वेळोवेळी याच्या अर्थामध्ये जातील आणि नवीन नवीन याच्यातला अर्थ आपल्याला सांगू शकतील। एवढे बोलून यानंतर मी पारायणाच्या निरूपणास पारायण आणि निरूपण हे करण्याचा मी प्रयत्न करतो। जय कालिका माता की जय। प्रथम मंगलाचरण। कालिका देवीचं अगोदर स्मरण करण्यासाठी हे मंगलाचरण म्हटलं जातं। श्री कालिका कालरूपांबा कृष्णा कल्याणकामिका कालभीती हरी काली शक्ती मंगलमालिका आदिमाया नमस्कृत्वा देवी सिद्धांत सद्गुरो दृश्यपूजा शुभं ध्यानं दे श्रीदेवी कालिकात्मकं कालिका कालसाधका श्रीमान धर्मक्षत्रिय कुळभू अयहय कार्तवीर्यात्थान कास्यकारं वंश सनातन ऐसी ही निरुपाधिके जगाची जिये जनके तिये वंदिली मी मुळिके माता श्री कालिका देवी दिग्रस क्षेत्रवासिन्ये कालिकाये तथैव वचनं भक्तकल्याणकारिष्ये प्रणामी पुनः पुनः नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः नमः प्रकृते भद्राये नियत प्रणतस्मतां सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय कालिका माता की जय। अध्याय पहिला पारायण आणि निरूपण हे सोबतच होणार आहे, म्हणून हा उद्देश हा आहे की याचा अर्थ सांगायचा। पूर्ण पारायण
पूर्ण जसं तसं वाचणं आणि त्याचा अर्थ सांगणं याला बराच वेळ जाईल आणि 7 दिवसामध्ये पूर्ण करायचं म्हणजे वेळ जास्त लागेल आणि ही ऑडिओ क्लिपसुद्धा आपल्याला पुरेशी होणार नाही. म्हणून काही शब्दाचे अर्थ वाक्याचा अर्थमध्ये सांगितला जाईल आणि काही त्याचा अर्थ आपल्याला कळेल त्याप्रमाणे हा प्रयत्न असेल. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कालिका देवे नमः. ओम नमो गणनाथा गौरीहराची या सुता, तुझी ये चरणी ठेविला माथा, विनंती आता परियसी. अध्याय पहिला. या अध्याय पहिल्यामध्ये श्री गणेशाचं, सरस्वतीचं, गुरुचं, कालिका देवीचं नमन केलेलं आहे. तू ब्रह्मविद्येचा दिन करो, फेडी अज्ञान अंधकारो, देवा दाविसी विचारू ज्ञानदृष्टी, हे आपुलेनी प्रसादे ऐसे, निजरूप दिसे अपैसे, मज ज्ञान देई तैसे गजवदना, तू देवा चिंतामणी, विघ्ने हरती स्मरणे, म्हणून शास्त्री पुराणे नमिलाशी तू. या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये गजवदना म्हणजे गणपतीचं स्मरण कोणत्याही कार्याच्या अगोदर गणपतीचं स्मरण केलं जातं, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा चिंतामणी गजवदना याप्रमाणे कोणतेही देवाची गणपतीची अगोदर वंदन केलं जातं. सकळ कार्या अधिपती, तुझ चिंतिता विघ्ने हरती, तुझे निरिद्धी सिद्धी प्राप्ती होती, पूर्ण होती मनकामना, तू सकळ शास्त्राचा आगम आणि कवी कुळांचा विश्राम, माझा करी पूर्ण मनोधर्म ग्रंथार्थ हा, तू 14 विद्यांचा आगरू, उन्मेषाचा सागरू, देवा सकळाहुनी उदारू गणेश तू. गणेशस्तुती इथे केलेली आहे. तू ब्रह्मविद्येचा घरटा, सकळ शास्त्राशी श्रेष्ठा, विघ्नहरा अदृष्टा निवारिसी तू, ज्ञानदीपे उचित रत्नाकरा, सरळ सोंड लंबोदरा, कवी जनाची या माहेरा, विनंती माझी परियसी. परियसी म्हणजे ऐकावे. अवघडी नवरत्नाची पेटी, ते मज दावी पादृष्टी, कथा बोलवी मराठी सोमवंशाची. हा सोमवंशाचा ग्रंथ जो संस्कृत भाषेत होता, परंतु तो मराठी भाषेमध्ये त्याचा बदल या रचनाकाराने सारंगधाराने केलेला आहे. ते वेळी गणेश तुष्टला, अमृतरसे बोलिला, तेने प्रबंधिला सौरसुमज, मग नमिली ते शारदा, वाग्वादिनी अभयवरदा. त्यानंतर सरस्वतीचं वंदन या ठिकाणी केलेलं आहे. तू प्रसन्न तरी प्रबंधा उन्मेषू होय, तू प्रसन्न सरस्वती, तरी विद्या पूर्ण होती, मुक्या होय प्राप्ती साची, तू 17वी अमृतकळा, देई विद्या रसगरळा, 10वी कवी कुळा वाक्यसिद्धी, ते वेळी ते वेदमाता, वाग्वादिनी सिद्धमाता, म्हणे कथा सांगरे आता प्रसन्न असे. मग ती देवी प्रसन्न होऊन तिने सांगितलं की आता तू कथा सांग. जो भवसागराचा तारो, तयासी करुणी नमस्कारू, तो नमिला श्री गुरु ज्ञानसूर्य. त्यानंतर श्री गुरुचं स्मरण या ठिकाणी केलं. तो कालत्रयातीत आणि गुण कर्मा अलिप्त, तो वंदिला समर्थ सद्गुरुराव, तुमचे नि कृपा वचने, उन्मेष स्फुरेल मज कारणे, मग सांगो आदरिली पुराणे हरिवंशीचे, जे मूळ माया आदिमूर्ती, ते काळिका शिवशक्ती, ते नमिली ज्ञानज्योती विश्वमाता. ही कालिका माता हिचं जी शिवशक्ती आहे, आदिमाया आहे, तिचे स्मरण या ठिकाणी केलं गेलं. तू विश्वाची माऊली, या सकळा ते प्रसवली, ते व्या नमस्कारिली जगत्रय अंबा, तू साधका शिवो सिद्धी आणि साधूची ज्ञानबुद्धी, अपरंपरा परे प्रेमसिद्धी परमेश्वरी, तू आदी आणि अपरिमिते, सगुणे आणि सदोदिते, जे जे काही स्त्रवते तू ती असशी, सर्व काही आहे ते तूच आहेस. तुझे अपत्य जगा एवढे, मी काय वानू तुझे पवाडे, तेथे सरकाधिक वेडे पिशे होती, हे 7ही समुद्र तुझी माथने, मेरुमांदाळ ओळणे, 21 स्वर्गे रचुने खेळ खेळसी, ही ब्रह्मांडे धुंडित असं अनंत धुंडिसी, प्रत्ययानये ब्राह्मणोनी मोडिसी, ते तू मज वानिता कैसी येशील लक्षा, जे वानिता उपमानये, तेथे वानणे ते काय, जरी कृपा होये तरी सांगेन मी, इतुलिये अवसरी,
नाभी म्हणे कुळेश्वरी, प्रसन्न असे आदरी सांगे कथा. ऐसा देऊनियावरू, हरुषे झाला निर्भरू. कथा सांगेल सारंग धरू, कुमरू महामायेचा. इति श्री कालिका पुराणे देवी महात्म्ये मंगलाचरणम नाम प्रथमाध्याय संपूर्णमस्तु. जय कालिका माता की जय. या पहिल्या अध्यायामध्ये हा पहिला अध्याय म्हणजे मंगलचरण आहे. हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. यानंतर दुसरा अध्याय श्री कालिका माता की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ये तुला अवसरी श्रोते, कोपो धरतील माते, म्हणून जी तुमते विनवतू असे. ते वेळी तीर्थक्षेत्र पुराणे, सिद्ध साधक ब्रह्मज्ञानी, तयाच्या चरणी प्रणिपातू माझा. प्रणिपातू माझा म्हणजे माझा नमस्कार, चरणाशी नमस्कार. सकल तीर्थांची देऊ महिमा, हे साधू श्रोतिया ते थोडी उपमा. जे नेनती भवकर्मा शांतबुद्धी, ते जाणो विष्णूचे अंश, आणि तीर्थासी तीर्थपरिस. म्हणून या तुमचे चरणाची आस, करीतो असे. धर्मकार्यांची साकडी, माझी रिगोनी अवघडी. ते पावती पैलथडी धर्माचे निसंगे. धर्माच्या सोबत आचरण असल्यानंतर आपल्या संसाराची पैलथडी, पैलतीर आपल्याला सहज पार करता येतो. ऐसे म्हणो ते साधू श्रोते, हे पृथ्वी तरेल तयाचे सुकृते. म्हणून तुमची या चरणाते वंदितो असे. म्हणून मी तुमचे चरणाशी वंदन करतो. स्वामी तुमची दृष्टी की पडे, तेने उन्मेषाशी शीग चढे. तेथे फळे येती अति पाडे कल्पनेची. जरी तुमते मी रंजवी, ऐसा नव्हे मी अनुभवी. परी तुम्ही कृपा करावी आपुले म्हणून. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला सुद्धा पुन्हा एकदा स्मरण या ठिकाणी चिंतन केलं जातं की मी जरी हा प्रयत्न करत असलो तरी मी काही एवढा ज्ञानी नाही आहे, परंतु एक थोडा अनुभव म्हणून मी हे करत आहो. तुम्ही कृपा करावी आपुले म्हणून. तरी हे कार्य पूर्ण करण्यासाठी तुमची आपली कृपा असावी. ते वेळी श्रोते संतोषले, म्हणती पुत्रा भले केले. या ठिकाणी श्रोत्यांची या ठिकाणी विनवणी केलेली आहे. मी काही एवढा ज्ञानी नाही आहे, परंतु शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग श्रोतेसुद्धा संतोषले आणि म्हणतात की म्हणती पुत्रा भले केले, आता कथा लागू बोले हरिकीर्तीचा. आणि श्रोत्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची परवानगी घेऊन या ठिकाणी पुढे हरिकीर्तीची माहिती पुढे सांगितली जात आहे. तुझ वागेश्वरी प्रसन्न सिद्धी, तरी बोले रे कथा प्रबंधी. वरी आमुच्या आशीर्वादी फळाशी येईल, ऐसा अंगीकारू केला श्रोता. ते वेळी कथा झाला बोलता. असा श्रोत्यांचा परवानगी घेतल्यानंतर, त्यांना विनंती केल्यानंतर हा कथाकार कथा सांगायला सुरुवात करतो. कालिका पुराण सांगेन आता ये परी साजी. आता मी इथे कालिका पुराण सांगतो, ते आपण ऐकावं. कवने एके अवसरी, जन्मे जयो प्रश्न करी. ते कथा अवधारी सांगेन मी. केव्हा तरी जन्मेजय हा प्रश्न विचारतो वंशपायनाला आणि ही कथा सांगितली जाते. सांगेन मी रावो म्हणे वंशपायना. राजा जन्मेजय राजा वंशपायनाला प्रश्न विचारतो आणि वंशपायन ही कथा सांगतो. कथा एकी सांगे कारणा, जेने पातका दरुशना नाशू होय. ज्याचं स्मरण केल्याने, ऐकल्याने आपल्या पातकाचा, आपल्या पापाचा नाश होतो. 18 ब्रह्महत्येची पातके, इत्यादी जन्माची अनेके. ते गेली नामे एके पूर्वजाचेनी, आता अनेक एक परियसी. हे ते रावघे राजे सोमवंशी, तयाची समूळ आगामा कैसी. ते सांगे मज. या ठिकाणी जन्मेजय राजा वंशपायनाला विचारतात की मला सोमवंशी राजाचा मूळ, सोमवंशी राजांचा सुरुवात कशी झालेली आहे ते मला तू या कथेच्या आधारे कालिका पुराणावरून मला सांग. तयाचे कवनापासून जन्म,
कवनतयाचा क्रियाधर्म ऐसा सकळ पूर्वकर्म सांग स्वामी. ऐसा राये प्रश्न केला तो वंश पायनु अनुवादला. ते प्रसंगू असे उद्धारिला म्हणे सारंगधर. आणि असा प्रश्न विचारल्यावर वंशपायन त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही पुढची कथा सांगतो. म्हणे सारंगधर इति श्रीकालिका पुराणे देवी महात्मे सोमवंशकथनाम द्वितीयोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. जय कालिका माता की जय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. कुस्त्रीची कवित्वरेखा ते पावन सर्वसुखा. परी नव्हेची लोका तारावया. तैसी हे कथेची सीमा हरिहर कीर्ती उपमा. ऐकतया सहस्रजन्मा उद्धारागती. जे कथेचे निश्लोक मात्रे देखे जावी जन्माची पातके. म्हणून अवधान निके द्यावे तुम्ही. हरिवंशू ऐकती तेने निपुत्रिका पुत्र होती. प्राणिये जाती उद्धरागती पावती मोक्षपद. ते पूर्वीचे सांगितले व्यासे ते पुराण प्रसिद्ध असे. मी मातेचे नि सौरसे प्राकृत बोलेन. व्यासांनी अशा प्रकारे या पारायणाचं या कालिका पुराणाची फळश्रुती सांगितलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मी या ठिकाणी या मातेचं कालिका मातेची माहिती या ठिकाणी प्राकृतमध्ये सांगत आहे. या संस्कृताच्या आगरी ग्रंथी मराठी अर्थभुरी. हा ग्रंथ व्यासांनी संस्कृतमध्ये लिहिलेला होता, परंतु तो मी या ठिकाणी मराठीमध्ये सांगत आहे. कथा प्रकट करी दावी श्रोतया ते. हे संस्कृताची पेटी उघडून या प्राकृती करी दृष्टी. कथा बोलेन मराठी हरिकीर्तीची. आणि ही हरिकीर्ती मी या ठिकाणी जी संस्कृताची पेटी होती संस्कृतमध्ये होता तो प्राकृतमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सांडी स्तवनाचा पसरू ग्रंथा हो तसे अवसरू. बोलता विस्तारू कथा अवरेना. आता हे सांगत असताना विस्तार होत जाईल, कथा आवरता येणार नाही. आता असो हे बोलणे श्रोतया ते सारंगधरू म्हणे. कथा सांगेन परिसने श्रोता तुम्ही. आणि असे म्हणून सारंगधर म्हणतात की आता सर्वांचे स्मरण या ठिकाणी विनंती केली आली आहे. आणि आता मी ही कथा सांगायला सुरुवात करतो. आपण श्रोतेजनांनी ही कथा श्रवण करावी. इति श्रीकालिका पुराणे देवी महात्म्ये सोमवंशकथनाम नाम तृतीयोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री कालिका माता की जय. अशाप्रमाणे या 3 अध्यायापर्यंत गणेशाची स्तुती स्तवन हे केलेलं आहे. ग्रंथाची महत्त्व सांगितलेलं आहे आणि श्रोत्यांची विनंती केलेली आहे, श्रोत्यांना विनंती केलेली आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारे हा ग्रंथ संस्कृतातून मराठीमध्ये प्राकृत भाषेत सांगण्याचा हा लेखक सारंगधर सांगत आहे. इथपर्यंत हा अशा प्रकारे अध्याय 3 या ठिकाणी संपूर्ण होत आहे. श्री कालिका माता की जय. श्री कालिका माता की जय. अध्याय 4. हा अध्याय थोडा मोठा आहे. श्री गणेशाय नमः. कवने एके अवसरी हरी पहुडले होते क्षीरसागरी. तेथे लक्ष्मी सेवा करी महाविष्णूची. ते आकारू की निराकारू ऐसा वेदासी न कळे विचारू. मनीचा कुंटला व्यापारू मग ते नेती म्हणती. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने हा अध्याय कालिकेचा इथून सुरू होतो. हरिकीर्ती म्हणजे विष्णूची स्तुती या ठिकाणी सुरू होते. कोणे एके अवसरी हरी पहुडले होते क्षीरसागरी म्हणजे श्री विष्णू हे क्षीरसागरी म्हणजे समुद्रावर त्यांच्या शय्येवर नागशय्येवर पहुडले होते आणि लक्ष्मी त्यांची सेवा करत होती. अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी आहे. तो आकारू की निराकारू ऐसा वेदासी न कळे विचारू. मनीचा कुंटल व्यापारू मग ते नेती म्हणती. तया वेदा सारिखा वक्ता शेष सहस्रमुखी वर्णिता. परी तो नये लक्षिता तो मी कैसा वर्णो. जो वैकुंठीचा नाथू देवासी देवो आनंतो.
योगी या मानसी समर्थो ध्यान गंभीर. विष्णू जगासी माहेर आणि भावभक्तीचे भांडार. तो देव अगोचर तिन्ही लोक. अशा प्रकारे श्री विष्णू हे जगाचं माहेर आहेत. श्री विष्णू हे जगाचे माहेर आणि भावभक्तीचे भांडार. आणि त्या ठिकाणी सर्व भावभक्ती आहे, भक्तांचं माहेर आहे. तो देव अगोचर तिन्ही लोकी. हा तिन्ही लोकांचा देव आहे. ऐसा योग निद्रेच्या सुखी. पहुडला शेष पर्यंकी. चरणाजवळी सखी लक्ष्मी ते असे. अशा प्रकारे शेषावर हा पहुडलेला श्री विष्णू आणि लक्ष्मी त्यांची सेवा करत आहे. ते लावण्याची राशी मी काय वर्णू तियेसी. जियेची या अवतार्यासी रिद्धिसिद्धी. तिथे रिद्धिसिद्धी पाणी भरतात. अशा प्रकारचे श्रीहरी हे त्यांच्या शेषशय्येवर पहुडलेले आहेत. तियेचे अवतार्या सांगो केवढे पुण्य की ते जे शतयज्ञा एवढे. मग पावीचे रोकडे इंद्रप्रद. जेथे सरस्वती सारखी गाणी रंबे सारखी नाचणी. तिलोत्तमा उर्वशी विलासिनी. हे करणे जियेची तेथे चिंतामणीची लेणी. कामधेनूची दुमणी कल्पवृक्ष अंगणे चिंतामणी. ते देव जाणविती अमरेश्वरू. ऐरावती पट्टांचा कुंजरू. भांडारी कुबेरू असे पायिक घरीचे. नवग्रह मानू देती अशुभे ते शुभ होती. ते प्राणिया ऐशी गती या दशेची. अशा प्रकारे अशुभ ते शुभ होईल. नवग्रह या श्रीहरी विष्णूचं स्तोत्र गातात. अशा प्रकारे या श्रीहरी विष्णूचं या ठिकाणी वर्णन आहे. श्रीगिरी छात्रे झालरी. ध्वज पताका अंबरी. मेघडंबर श्रीगिरी शृंगारिले. अशा प्रकारे हे ठिकाण श्री हरिविष्णूचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ऐसा सौंदर्याचा ठसा. त्रिभुवनी वाखानली दशा. तेथीचा गुणू कैसा ते श्रीमंतू जाणती. अशा प्रकारे सर्व सौंदर्य सर्व ऐश्वर या ठिकाणी नांदत आहे. जिथे लक्ष्मी श्रीहरी विष्णूची सेवा करत आहे त्या ठिकाणी कोणतं ऐश्वर नसेल बरं. ऐसा लक्ष्मीचा गुणवर्णिता. विस्तारी जाईल कथा म्हणून संकलिता सांगतू असे. ज्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी पाणी भरते सेवा करते त्या ठिकाणी काय कमी आहे हे सांगत कथा विस्तारत जाईल. जैसे गंगेचे धारसा मी नुपडे वळसा. तो भितू असे जैसा परिधिया ते. का वाराया ते पाखरू. का स्वारा ते वारू. तैसा स्रोतया ते कवीश्वरू. बोलो भितू असे. म्हणून अति कुशळ नव्हे कवी. जैसे बाळक माते ते रंजवी. तैसा मी निरूपी भावी. भावो आपुला. तुळशी पत्राचे निमिषे उत्तीर्ण होई जे जैसे. मी श्रुतिया ते तैसे वंदितू असे. अशा प्रकारे मी श्रुत्यांना वंदन करतो. हे तुला अवसरी जन्मो जे प्रश्न करी. या ठिकाणी जन्मेजय राजा पुन्हा प्रश्न करतात. म्हणे हे लक्ष्मी जन्मली उदरी कवनाची या. ही लक्ष्मी कोणाच्या उदरी जन्मली ते मला सांगा. मग जन्मेजय राजाने हा प्रश्न केल्यावर वैशंपायन त्यांचं उत्तर देतात. तिसी कवनो माता पितर. कवन वंश कवन गोत्र. हे सकळ जन्म पवित्र सांग बापा. लक्ष्मीचं जन्म कसा झाला, कुठे झाला, तिचे पिता कोण होते, माता पिता कोण होते हे मला सांगा. थोर भाग्य गा तयासी. जे लक्ष्मी आली उदरासी. जेने लाभधला ऋषिकेशी कन्यादान करोनी. ते किती भाग्यवान असतील की ज्यांच्या पोटी ही लक्ष्मी जन्माला आली आणि श्रीहरी विष्णूंना ज्यांनी कन्यादान केलं ते किती महान असतील, किती भाग्यवान असतील. जन्मोजन्मी सुकृत करिजे. ते देवी चरणी अर्पिजे. तरी देवची होई जे स्वये आपण. जे देवांना कन्यादान करतात ते स्वतःच देव होतात. स्वये आपण म्हणून देव जयाचा मागता. हे काय बोलावे आता. ते सविस्तर कथा सांगावी बचपासी. ऐसा राव लक्ष्मीचा पुसे जन्मो. मग वंश पायन सांगे उत्तमो. तोची स्रोतया ते मी आगमो सांगतो असे. अशा प्रकारे लक्ष्मीच्या
जन्माची कथा या ठिकाणी सुरू होत आहे. पूर्वी कोकद्रवा एक ब्राह्मणो, कोकद्रव नावाचा एक ब्राह्मण होता. तो जप करू लाग बैसला गहनो, पावा वया सहजीवनो वैकुंठीचा. जप तपे व्रते अनेके करी बहुते, तव काय एक तेथे बुद्धी आठविली तया. तप करत होते आणि त्यांना काय बुद्धी आठवली, म्हणे आता कैसे करू. जाऊ ऋषीश्वराचे पाय धरू, ते सांगतील विचारू, तेने पावेल जगन्नाथो. आपण ऋषीश्वराचे पाय धरूत आणि जगन्नाथ आपल्याला पावतील. ते वेळी तेथून निघाला, बद्रिकाश्रमाशी आला. कोकद्रवा ब्राह्मण हा बद्रिकाश्रमाशी येतो. सकाळी का भेटला ऋषीश्वरा ते, चरणाशी करुणे प्रणिपातो. कोकद्रव्याने जाणविला वृत्तांतो, ते वेळी उपदेशो बहुतो बोलते झाले. अनेक जणांनी त्यांना उपदेश केला. अगा ब्राह्मण जन्मा येईजे, त्वा संन्यासो घेईजे, तरी प्राणिया पाविजे मार्गो. देवा पितरांची राहिली भक्ती, अग्निशी न पावे अंती, तेथे प्राणिया अधोगती, उत्तम गती कैसी तुझ. तू पुत्र नाही जयाच्या वंशी, तो भारू पडे भूमीशी. ज्याच्या वंशी पुत्र नाही तो जमिनीचा भूमीचा भार होतो, असं त्यांना सांगितलं. ऐहिके विनतयासी परत्र कैसे, ऐसे ऋषीश्वराने निर्वचिला. असा ऋषीने त्याचा अपमान केला. तव तो कोकद्रवा वर्मला, मग काय बोलता झाला ऋषीश्वराशी. मग ते वर्मले, त्यांना वाईट वाटलं आणि ऋषीश्वरांशी ते बोलतात. स्वामी तुम्ही बोलिले ती साचार, म्या पूर्वी त्याजिला घराचार, तरी का संन्यास मार्गी व्यभिचार सांगत असा. आणि मी तर अगोदरच घराचा त्याग केलेला आहे आणि तुम्ही मला संसार करण्यास सांगत आहात, असं माझ्याकडून तुम्ही पाप का करून घेत आहात. तरी ऐसे काही असे सूत्र, जेणे करुणी होती पुत्र. स्वामी मज कारणे मंत्र उपदेशावा, ते वेळी ऋषीश्वर प्रसन्न झाला, तयाशी सूर्याचा मंत्र दिसला. ऋषीश्वर प्रसन्न झाले आणि त्यांनी सूर्याचा मंत्र दिला. म्हणती जाय देव असे निर्मिला, तुझ कारणे तेथे चरणाशी करुणे प्रणिपातो. कोकद्रवा निघाला त्वरितो, आला महिदळ पर्वत ठाकुनिया. महिदळ पर्वतावर हा कोकद्रवा ब्राह्मण तेथे येतो. मग तो महिदळ पर्वती जपतप केले नेमवृत्ती, तेथे प्रसन्न झाले आदिती सूर्यनाथो. त्यांनी महिदळ पर्वतावर सूर्यनारायणाची तप केलं आणि सूर्यनाथ त्यांना तेथे प्रसन्न झाले. तव सूर्य म्हणे गा ब्राह्मणा, मी तुझं झालो गा प्रसन्ना, मज माग वरदाना इच्छा आपुलिया. सूर्य प्रसन्न झाला, यज्ञसिद्धी पावला, ते वेळी विनवू लागला ब्राह्मण तो. देवा तुम्ही आपण मज झाले ती प्रसन्न, तरी द्यावे पुत्रज्ञान तत्क्षणी. त्यांनी तिथे सूर्याला विनंती केली की तुम्ही मला प्रसन्न झालेत तर मला पुत्रदान द्या. ऐसे ब्राह्मणे विनविले, सूर्ये फळ तयाशी तिथले, ते वामकरी पडिले, साळंकृत देखिले कन्यारत्न. आणि त्यांनी त्याला दान दिलं, सूर्यफळ दिलं आणि वामकरी डाव्या बाजूला साळंकृत कन्यारत्न त्यांना दिसलं. तव सूर्य बोलिला, आजी तुझा संसार फळा आला, ब्राह्मणा येथे फळे तुझं जोडला जगन्नाथो. आणि ह्या कन्येच्या रूपानं जगन्नाथ तुझ्याशी जोडल्या जातील. ये कन्येची जन्मपत्रिका ऐशी, इथे परनील ऋषिकेशी, ऐशी संज्ञा ब्राह्मणाशी सांगितली. अशी ब्राह्मणाशी त्यांनी सूर्यनाथाने सांगितलं की जगन्नाथ हे हिला परणीतील म्हणजे तिच्याशी लग्न करतील. मग सूर्याचा दृश्य झाला, रवी मंडळाप्रती गेला, तेथे ब्राह्मणे केला महोत्सव थोरू. ब्राह्मणाने मोठा महोत्सव तिथे केला. मग जन्मपत्रिका वर्तली, तव नावे लक्ष्मी 7 वर्षाची झाली, 7 वर्षाची लक्ष्मी झाली. मग पितयाशी चिंता प्राप्त झाली, भक्ती मांडली महाविष्णूची. आणि महाविष्णूची त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली. तो भक्तांचा वेळा येतो, असे हृदया आतू, तेथेचा वृत्तांतो अनुभवीये जाणते. जो वेदासी न कळे लक्षा, आणि सहस्त्रमुखा शेषाधिका, परी पावती सूत्रविवेका तेथेची असे. त्या व्यापकाच्या पोटी हे सकळ ही दृष्टी, तया ते स्तविजे ऐशी दृष्टी कैसी मज.
पुण्यभाव भक्ती या परी प्रसन्न झाला श्रीहरी म्हणती ब्राह्मणा अवधारी मागवरू. आणि अशा प्रकारे श्रीहरी त्यांना प्रसन्न झाले. त्यांना आपल्या कन्येची काळजी लागली. लक्ष्मी ही 7 वर्षाची झाली आणि त्यांनी मग श्रीहरी विष्णूची भक्ती करायला सुरुवात केली. श्रीहरी विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुला काय वर पाहिजे माग. मग ब्राह्मण करी प्रणिपातू चरणाशी घाली दंडवतू ते वेळे विनविला वैकुंठनाथू द्विजोत्तमे. जय जय वैकुंठ नायका जय जयाजी विश्वव्यापका जय जय विश्वव्याप आदिपुरुषा पुरुषोत्तमा. जय शंखचक्र पद्मगदा योगी जनमनरंजना पद्मनाभा भक्तजनवत्सला सलभातु नारायणा. देवा तुम्ही प्रसन्न व्हावे हे माझे कन्यादान घ्यावे हेचे मागू तू असे स्वभावे आपुलेने. आपण माझं हे कन्यादान घ्यावं आणि अशा प्रकारे हेच माझं आपल्याकडे मागणं आहे. देव म्हणे येथे नवल असे आम्ही प्रसन्न झालो कैसे माते लक्ष्मी ऐसे रत्नदानाशी दिजले. आम्ही तुला प्रसन्न झालोत आणि हे लक्ष्मी आम्हाला तू रत्नदान आम्हाला दिलंस. अगाये द्विजा नाना कष्टी तुवा तपे केली नेहटी हे लक्ष्मी अर्पण शेवटी संकल्पिली. तू अनेक तप केले आणि हे लक्ष्मी तो संकल्प केला अर्पण करण्याचा. ये लक्ष्मी कारणे प्राणी ये वेचती प्राणे ते तू आम्हा कारणे दानाशी दिसली. या लक्ष्मीसाठी हे प्राणी जगतातले पृथ्वीवरचे प्राणी त्यांचा जन्म वेचतात आणि ती लक्ष्मी तू मला दान देतोयस. हे तव कोकद्रवा म्हणे हरी हे लक्ष्मी तुझी चरणसेवा करी मज एवढे देई मुरारी आपुल्या चरणी. कोकद्रवा म्हणतात, हे विष्णू श्रीहरी विष्णू ही लक्ष्मी तुमची चरणसेवा करेल तरी चरणाशी हिला आपण स्थान द्यावं. विष्णू म्हणे जैसे इष्टिले ते तैसे पावले जयाचे तयासी हाता आले आपुलेपणे. ज्याची त्याला मिळाली आणि ही मलाच मिळणार होती. एरवी मी सांगो किती प्राणी या पडली भ्रांती ऐसे बोले श्रीपती निवांत ठेले. मग घेऊन नवरत्नाची माळा घाली लक्ष्मी घाली श्री हरीच्या गळा. अशा प्रकारे नवरत्नाची माळ घेऊन लक्ष्मीने श्रीहरीच्या गळ्यात घातली. चरण कमळी वेल्हाळा विलासली जो गोसावी विश्वाचा आत्मा जगत्र जीवाचा तो दानपात्र कोकद्रवा झाला देखा. जो गोसावी विश्वाचा गोसावी असलेला कोकद्रवा ब्राह्मण हा याने लक्ष्मीचं दान दिलं. तया दानाची फळश्रुती म्या सांगावी किती हे नवखंड अर्पिता क्षिती सरीन पवे कन्यादानाची. आणि कन्यादानाचं पुण्य हे मी काय सांगावं बरं. सरीन पवे कन्यादानाचे फळपत्राचे निनावे तू ते जे अर्पिती भावे ते देवासी पावे अवघे ऐसे वेदू बोले. तरी तू आजी आतंतू मज भेटलासी वैकुंठनाथू तरी मज परता भाग्यवंतू आणिक नाही. माझ्या एवढा भाग्यवान दुसरा कोणी नाही वैकुंठनाथा. ऐसे ब्राह्मणे विनविले विष्णू तयासी प्रसन्न झाले मग मोक्षपदी बैसविले कोकद्रवासी. श्रीहरी विष्णूंनी या कोकद्रवा ब्राह्मणाला मोक्षपदी बसवलं. मोक्ष देऊन या ब्राह्मणाशी लक्ष्मी नेली वैकुंठासी. पुढे कथा वर्तली कैसी ते अवधारी जे. आणि लक्ष्मीला त्यांनी वैकुंठाशी नेलं ते आपण पुढे ऐकावं. वैकुंठी असता या परी लक्ष्मी हरीची अस्तुरी चरणसेवा करी महाविष्णूची. ऐसे बहुत काळ क्रमिले तव निद्राग्रस्त झाले मग काय वर्तले ते परियेसा. आणि ते निद्राग्रस्त झाले मग काय होय ते पुढे ऐका आता. वैकुंठी हरी तो पहुडला तेथे दुर्वास ऋषी देवदर्शना आला तो येता वारीला लक्ष्मीने पै. नेमकं हे झोपले निद्राग्रस्त झाले आणि दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले आणि लक्ष्मीने त्यांना हटकलं. वारीला म्हणजे हटकलं कारण विचारलं. देवास्ते पहुडले निद्रा भंगेल म्हणून निवारिले या उपरी कोपले दुर्वासदेव. दुर्वासदेव या ठिकाणी कोपले राग आला त्यांना. तव तो झालास क्रोधी म्हणे काही न विचारिता बुद्धी ऐशी तू गर्वाची अवधी. समुद्रा माझी पडशील तू तू आपुले स्वभावे बोलसी.
अतिता अभ्यागतान ओळखसी ते तू समुद्रा माझी पडसी 7 जन्मे. आणि या ठिकाणी दुर्वासा ऋषीने तिला श्राप दिला की तू काही विचार न करता तू मला हटकलंस, तो विचार नाही केलास आणि तो 7 जन्म समुद्रामध्ये जाऊन पडशील. ऐसा तयाचा शापू दुर्वासा नाव रे कोपू तेरे अंगी धडाडीला देपू लक्ष्मीचा. लक्ष्मीला दडदड झालं. जैसा पाय पडे सर्पावरी तो परतोनी झोंबे जिव्हारी तया ते लागलिया उरी जीवा कैसी. जसा सर्पावर पाय पडावा आणि सर्पाने पुन्हा फणा काढावा तशी ही लक्ष्मी. का ललाटीची रेखा न चुके ब्रह्मादिका तैसा शापू देखा दुर्वासाचा. आणि तसा या दुर्वास ऋषीने तिला श्राप दिला. का अग्नीच्या ज्वाळी जैसी वनवे वनस्थळी तैसी ओसावली बाळी लक्ष्मी देखा. आणि त्यामुळे लक्ष्मी ही ओशाळी तिथे. ऐसा लक्ष्मीशी शापू दिधला तव हरी तो पहुडला हे देखुनी मागुता मुरडला देवास दुर्वास देव. विष्णू ज्ञानी याचा राव जाणे सर्वात्मको भाव धाडुनी दुर्वास देव अंगिका आलिंगिला. आणि दुर्वास ऋषींनी त्याला आलिंगन दिलं. हरी म्हणे दुर्वास देवा. श्रीहरी विष्णू दुर्वासांना म्हणतात, संतोषलो तुझिया भावा आजी केला दुष्टावा आम्हा सेवकावरी. तुम्ही सेवकावर तुम्ही एवढा राग का केलंस. तरी भाग्य आमुचे थोर घरा आले ऋषेश्वर म्हणून षोडशोपचार पूजा करी. घरी ऋषेश्वर आले हे आमचं भाग्य आहे आणि आम्ही तुमची षोडशोपचार पूजा करतो. दुर्वास म्हणे जनार्दना चिंतिले पावलो नारायणा. स्वामी तुझी या चरणा मज भेटी झाली. स्वामी माझी तुमची भेट झाली या ठिकाणी. अगाजे देह करवती घालती आणि गोरांजन साधती ऐसे निर्वाण करीती परीन पावती देवा तुझ. तरी मज चिंतिता हृदयी भेटी झाली तुझ्या पायी परी शेवटी काही विघ्न उपजले. तुमची भेट झाली पण मध्ये एक विघ्न उपजलं. तुझी येता भेटी आड नसावी काठी परी हे लक्ष्मी खोटी जे तुम्ही संग्रहिली. परंतु तुमच्या भेटीला येण्यासाठी कोणती आड नसावी असे आम्ही म्हटलं होतं तुम्हाला, परंतु ह्या लक्ष्मीने आम्हाला इथे थांबवलं. जी लक्ष्मी तुम्ही संग्रहिली म्हणजे तुम्ही जी मिळवली तिने मात्र आम्हाला या ठिकाणी अडवलं. विष्णू म्हणे ऋषी परिये सावी विनंती एकी बुद्धी होणारा सारिखी ते सांगो काय. ऐशी भक्ती केली ऐशी एकी भक्ती ऐशी केली हे लक्ष्मी देवी धर्मी अर्पिली. जे इच्छा झाली ते पावले मज इचेनी भ्रमले ते आले या पात्रा चुकले. जे हिच्यामध्ये भ्रमले ते आपला रस्ता चुकले. तया हे नाते झाले दुर्वासदेवा. अशा प्रकारे हे तिचं माझं नातं झालं. तरी ही अज्ञानपणे बोलली. अज्ञानपणानं बोलली तुम्हाला. तिने ओळखलं नाही आपल्याला. आपुलेने स्वभावे चुकली आणि स्वभावाप्रमाणे ती चुकली. जे पाहिजे उशापिली ऋषीराया. आपण तिला उशाप द्यावा. दुर्वासा म्हणे अनंता म्या उपशापू करावा आता परी होणार ते सर्वता न चुके सकदा. परंतु मी जे म्हटलं ते होणारच. जो श्राप दिला तो होणारच. पण मी उशाप देतो हे जाणून देवा. कैसा उशापू करावा तरी तुझं का संदेह पडावा. आम्हा ऋषी कारणे पूर्वी आंब ऋषी कारणे म्या दाही शापे देणे. अंबऋषीमुळं मी 10 श्राप दिले होते. दाही शापे देणे ते 10 अवतार धरणे हे जाणवणे. आणि ह्यामध्येच पुढचा काळ आहे ते अंबऋषीच्या कारणानं मी श्राप दिले होते आणि त्यामुळे तुम्हालासुद्धा 10 अवतार घ्यावे लागतील हे जाणवणे. देवभक्ता कारणे भक्तांसाठी तुम्हाला 10 अवतार घ्यावे लागतील. तुझं 10 अवतार धरणे हे जाणवणे. म्या काय करणे माय नारायणा. मी काय करावं असं तेच आता सांगा. इतुके बोलवणे निघाला दुर्वास देव गेला तव लक्ष्मीने विनविला वैकुंठनाथो. वैकुंठनाथाला श्रीहरी विष्णूंना तिने विनंती केली. दुर्वास ऋषी निघून गेले. लक्ष्मी म्हणे ऋषिकेशा तुम्हासी दुर्वास देवे शापू दिदला कैसा. तो वृत्तांतो सर्वेशा सांगा मज. तुम्हाला दुर्वास ऋषींनी का श्राप दिला, कोणता श्राप दिला तो मला सांगा अशी लक्ष्मीनं श्रीहरी विष्णूंना विनंती केली.
अष्टोत्तरशे तीर्थे तुमचे चरणी, म्हणून देव वंदिती पायवानी, शापू घडला चक्रपाणी हे नवल कैसे. ज्यांचे अष्टोत्तर तीर्थे तुमच्या चरणाशी असतात त्यांच्याकडून काय घडलं आणि तुम्हाला श्राप दिला गेला. शापू घडला चक्रपाणी ते नवल कैसे. कैसे चंद्र धगागी तापे, गंगाजरी ओळीचे पापे, गरुडावरी चढती सर्पे स्वये देखा. सर्प स्वतः गरुडावर चढतो हे आपण पाहिलं. चंद्राशी होय उबारा, रवी माझी पडे अंधकारा. चंद्राला सुद्धा ऊब लागेल आणि रवीसुद्धा अंधकारात पडेल. भ्रांती बुद्धी ईश्वरा हे विपरीत की, तरी देव स्मरावा, जरी होय आपुला काढावा. स्वामी तुम्हासी शापू घडावा, तरी म्या असावे कवनापाशी. तुम्हाला श्राप मिळावा आणि मग मी कोणापाशी असावं. तव विष्णू म्हणे लक्ष्मीशी, तू दुर्वास देवाने नसे. पूर्वी कथा वर्तली कैसी, ते परीस हो सुंदरी. मी तुला सांगतो कशी घटना घडली तर. हा 7वा अवतार रुद्राचा, मज शापू घडला दुर्वासाचा. आणि 7व्या अवतारामध्ये, रुद्राच्या 7व्या अवतारामध्ये हा दुर्वास ऋषींचा श्राप मला घडला. दुर्वासाचा हे प्राकृत वाचा सांगेन मी. पूर्वी अंबऋषी, आणि या ठिकाणी आता अंबऋषीची कथा इथे येत आहे. आपण अगोदर कोकद्रवा ऋषीची कथा ऐकली. विष्णूची लक्ष्मीचा जन्म त्या ठिकाणी आपण पाहिला. आणि आता कोकद्रवा या ठिकाणी अंबऋषीची कथा येत आहे. मी तयाचा नियामस्त, माते ध्याय हृदयात रात्रंदिवस. मज वाचुनी काही, मनी आणिक नाही राहिला असे हृदयी एकची होऊनी. अंबऋषी वाचुनी प्रेम भक्त नाही मनी. हे अंबऋषी वाचून दुसरं कोणतंही प्रेम मनात नव्हतं. म्हणून आपावो मुनी, आणि रचिला तयासी परिसा तो दर्शने. मजला धरिती ध्याने, परी न लागती मने. माझ्या ठाई ते वेळी सकळा ऋषेश्वरी, कुडी बुद्धी विचारली थोरी. म्हणती आम्ही परीस काय थोरी, भक्तया अंबऋषीची. तरी चला सत्व ढाळू तयाचे, कवन ब्राह्मण मृत्यूलोकीचे. आम्हाहुनी काय तयाचे करणे असे. मागे कश्यपाची सृष्टी लागे, म्हणून दुजे विश्वमित्रे केली. तरी आम्हा परीस काय भक्ती भली तया अंबऋषीची. ते वेळी दुर्वास मुख्य करुणी, निघाले सकळ मुनी. सगळेजण दुर्वास ऋषींना मुख्य करून म्हणजे त्यांचं नेतृत्व देऊन सर्व ऋषी निघाले. सकळ मुनी गेले आश्रम ठाकुनी, तया अंबऋषीचा आश्रम मागे ठेवून तसेच गेले. तयेची वैष्णवी एकादशी, त्यावेळी वैष्णवी एकादशी होती. अतिथी जोडली अंबऋषी, आजी भेटी वैष्णवाचे चरणाशी. म्हणून वंदित असे, आसने बैसो घातले, चरण क्षाळने केली. टिळे गंधाक्षता झाली, तेने वर्जिनिली नागवेल पत्रे. रात्र गेली जागरणेशी, पळभरी असे द्वादशी. थोड्याच वेळानंतर द्वादश लागणार होती. म्हणून प्रभातेशी आंघोळीशी सारली उदिके. आणि म्हणून आंघोळीशी उदिके म्हणजे पाणी घातल्या गेलं. जव सकळाची होती स्नाने, तव सुमती पतिव्रता निफजवी बोने. पांथिक करुणे सन्माने बैसविले. या पांथिकांना म्हणजे या वाटसरूंना सन्मानाने बसवलं. ते वेळी पांथिक बैसविले ऋषेश्वरे, एकमेकेशी करीती विचारे. येथे कार्य थोर होईल आता, तेथे जप नेम आदरिला. ऋषी वगे आपुलाला, ते वेळी दुर्वास देव बैसला ध्यान धरुणी. आणि त्या दुर्वास ऋषी ध्यान धरून तिथे बसतात. दुर्वास देवाचा कोप अद्भुत, तया ते कवने करावे जागृत. दुर्वास ऋषींचा कोप लोकांना माहीत आहे आणि म्हणून त्यांना कोण जागं करावं. म्हणून अंबऋषी चिंताग्रस्त थोर झाला. अंबऋषींना चिंता लागली की दुर्वास ऋषी ध्यान धारणेत बसलेस, त्यांना कोणी उठवावं. पळभरी क्रमेल द्वादशी, थोड्याच वेळात द्वादश लागेल. द्वादशी प्राणाहुतीन होईल आतितासी, तेथे भंग होईल व्रतासी. म्हणून चिंता थोरी, आणि व्रताचा भंग होईल म्हणून त्यांना चिंता लागली. उठी बैसे बाहेर निघे, मन याते कवने करावे जागे. म्हणून वेळोवेळा सांगे भार्या सुमती पुढे. त्यांची भार्या
सुमती हिला वेळोवेळा सांगतात की आता काय करावं. तया अंबऋषीची राणी पतिव्रता शिरोमणी काय बुद्धी आठवणे बोलती झाली. सुमतीला काय आठवलं आणि ती बोलली म्हणे शाळीग्रामतीर्थ आणि तया माझी तुळशीपत्र. तुम्ही चालवा आपले व्रत. शाळीग्राम तीर्थ करून तुम्ही आपलं व्रत पुढे चालवा. अतीत दुर्वास असे तैसाचे ऐसे विचारिता काही अनेक उपाय नाही. तुळशीपत्र आणि तीर्थ हृदयी स्वीकारिले ऐसे मुखा माझी पडले तीर्थ. तव दुर्वासाने उघडले नेत्र. आणि नेमकं हे तुळशीपत्राने तीर्थ स्वीकारलं आणि हे ऋषी दुर्वास ऋषीने नेत्र उघडले. म्हणे अरे अंबऋषी सांडूनी अतीत भोजनी प्रवर्तलासी. मला सोडून तू जेवणास बसला. जैसा आमिषा कारणे मासा आपुले मरण नेणे कैसा. जन्म पावसी तैसा अंबऋषी तू. नेणे पायरी घाले पोटी आणि भार पडेल का पाठी. जन्म पावसी शेवटी तैसा तू रे. अशा प्रकारे म्हटले की मला तो सोडून तो आपणच जेवायला बसलास. शुक्र जन्मा जासी दाही दिशा शोधिसी. परंतु आहारून पावसी कर्मरूपा. तू 10 दिशा शोधशील परंतु तुला आहार मिळणार नाही. जो राजा स्वावजाचा आहार घे गजाचा. जन्म पावसी तयासा अंबऋषी तू. भिग मागशील रे भटा परी तुझ नाही गा पुरवठा. म्हणून ओळंगशी दारवाटा दातयाच्या. आणि अरे तू भीक मागशील आणि दारोदारी फिरशील परंतु तुझं पोट भरणार नाही. तुझं ऋषीकुळी तुझा जन्म झाला. माता करुणी मारुनी करीशी काम. निक्षत्रिय करुणी या उत्तम राहशी तू. क्षत्रिय यांना निक्षत्रिय करून तू राहशील. तुझं पतिव्रतेचे पडती शाप विशेष. तेने तुझ होती गर्भवास. तुझी स्त्री नीती राक्षस तिचे मागे धाव घेसी. आणि अशा प्रकारे सर्व ऋषीच्या सर्व जन्माची कथा थोडक्यात या ठिकाणी भविष्य या ठिकाणी हे सांगतात. तेने तुझ होती गर्भवास. तुझी स्त्री नेती राक्षस तिचे मागे धाव घेसी. म्हणजे रामाचा जन्म हा कसा याला घडेल तो येथे सांगतात. तुझी स्त्री नेती राक्षस तिचे मागे धाव घेसी. तू 8वे अवतारी. 8व्या अवतारात तू काय होशील. भेने पळशी समुद्रा माझारी. दैत्याची या उथारा भरी सीनसी तू. 9वा जन्म बौद्ध जन्मसी. कलियुगा मानदेशी. 10वा जन्म पावसी कलंकी रूप. आणि 10वा जन्म तू कलंकी म्हणून रूप घेशील. ऐसा कलंकी कलीच्या अंती. दाही जन्मे भोगविती. अंबऋषी पुनरावृत्ती घडेल तुझं. आणि हे अंबऋषीची पुनरावृत्ती तुला 10व्या जन्मात घडेल. ऐसा दुर्वासाचा कोपू जयासी घडे शापू. या 10 जन्माचा संकल्पू घातला असे. अशा प्रकारे दुर्वास ऋषींनी या ठिकाणी अंबऋषीच्या इथे अशा प्रकारे त्यांना तो श्राप दिला. अंबऋषींना संकल्पू घातला ऐसे म्हणून उठला आश्रमाबाहेर निघाला. म्हणे अंबऋषी भला रे भला आमुते पांथिक भेदू करीसी. मग तया अंबऋषीची राणी पतिव्रता शिरोमणी धावणी लागली चरणी दुर्वासांच्या चरणी लागली. कर जोडून करी विनंती कृपा असे थोर भागिती. आजी तू आमचा अतिथी स्वागत करीचे. तुम्ही आमचे अतिथी आहात आणि आम्ही तुमचे स्वागत करतो. आजी आमचे केवढे भाग्य अतीत जोडले श्लाघ्य. सकळीक स्वामी उपशम करीजे राग आम्हा सेवकावरी. स्वामी तुम्ही जयासी प्रसन्न व्हावे. तयाचे दुःख दारिद्र्य हरावे. तुम्हीच जरी ऐसे करावे तरी सांगावे कवनासी. आपणच जर असं प्रसन्न होण्याच्या ऐवजी जर आपण रागराग केलं तर आम्ही कोणाला सांगावं. ऐशी पुढती पाया पडे कपाळी रुतती खडे. तरी दुर्वास तिकडे न पाहता निघे. तरी परंतु तिकडे न पाहता हे दुर्वास ऋषी निघतात पुढे. ऐशी पुढती पाया पडे कपाळी रुतती खडे. तरी दुर्वास तिकडे न पाहता निघे. ऐसे अनेक प्रकारी दुर्वासा विनविले भारी. मग ती कोपुनी सुंदरी काय म्हणती झाली. तरीसुद्धा ते पुढेच निघालेत आणि मग मात्र ती सुंदरी त्यांना काय म्हणते.
तुम्ही आपण म्हणता ज्ञानस्रोते आणि शांतीबुद्धी ज्ञानवंते, देवा मज पाहता तुम्हा परते कोणी नाही. आणि मग मात्र ती या दुर्वास ऋषींना म्हणते की तुम्ही स्वतःला शांतबुद्धी म्हणवता, ज्ञानस्रोते म्हणवता आणि देवा मज पाहता तुम्हा परते कोणी नाही. आमचे येथे भोजन करावे आणि सत्वा ते घेऊन जावे. आमच्या इथे भोजन करावं आणि आपण निघून जावं, हे काय बरोवे फळाशी येईल. आणि ते काय मग फळाला येईल. अगा लटकी ठेववी मिसे, कार्य व्हावे आपैसे. तया कैची यशे देव देईल. ऐसे बहुता परी विनविता, नये दुर्वासांच्या चित्ता. ते वेळी हे काय पतिव्रता, आज्ञा कोलिता देती झाली. आणि या पतिव्रतेनं दिलेली आज्ञा ही पाळली नाही. मग त्या तिने अग्नीला आव्हान केलं. दुर्वासा देवावरी घातला, दुर्वासांवर तो अग्नी घातला. तव दिशा दिशा पेटला, भोवता धावे. तेने आकाशी उठले ज्वाळ, दुर्वासा देवा लागली हळहळ. आणि तो ज्वाळ आकाशामध्ये गेला, उठला. दुर्वास ऋषींना त्याची ज्वाळा लागू लागल्या. ते वेळी सुमती म्हणे जाय फळ, इच्छा आपुलिया. सुमती म्हणे बारे अग्नी, दुर्वास आग बुझावुनी. हे ऋषेश्वर या वाचुनी उपहार न करी. त्याशिवाय दुर्वास ऋषींनी आग विझवल्याशिवाय हा उपहार होणार नाही, उपवास पूर्ण होणार नाही. मग दुर्वास तेथून निघाला, सत्यलोकी ब्रह्मयापाशी गेला. तव तो म्हणे हा अग्नी आपुला नव्हे स्वामी. तेथून निघाला दुर्वासा, जाऊन या कैलासा. शंभू म्हणे ऋषिकेशा, वाचुनी नावरे कवना. तुझवरी कोपली पतिव्रता. आणि शंभू म्हणतात की तुझ्यावर ही पतिव्रता कोपली, आता तुझ्या मागे लागली ती पतिव्रता. अग्नी ज्वाळी कौलिता, तव शंभू म्हणे तू मागुता जाय वेगी. आता तू जा आता. ऐसा दुर्वास पळू लागला वेगी. आणि असं दुर्वास ऋषी पळायला लागले आणि त्यांच्या मागे हा अग्नी लागला. तव कोलित पुढे मागे, ऐसे हिंडे 21 स्वर्गे, परी लागून संधी. आणि असं 21 स्वर्गामध्ये हे ऋषी पळायला लागले. पातलेपणे झाला से रोडू, दुर्वास सर्वांगी उदेला फोडू. अग्नीच्या ज्वाळी खांडू होरपळून गेले. आणि त्यांच्या अंगावर फोड यायला लागले आणि अशा प्रकारे ते होरपळून गेले. ऐसा अस्ताव्यस्त देखिला, मग त्या अग्नी आकर्षिला. ते वेळी दुर्वास देव पूजिला षोडशोपचारी. ते वेळे तेथे बैसून त्वरितू, सांगे मागील वृत्तांतू. मगे अंबऋषी अपराध बहुतू थोर केला. अंबऋषी टाळावा सत्वासी, म्हणून म्या माव केली. तयासी त्याची भार्या कोपली आम्हासी, लाविला अग्निपाठी. आम्ही त्याची भार्या, त्याची पत्नी आम्हावर कोपली आणि हा अग्नी आमच्या पाठीमागे लावला. झळंबलो अग्नीचा ज्वाळी, म्या ठाकीला ब्रह्मा आणि चंद्रमौळी. तेने देवा धाडिले तुझ जवळी वैकुंठनाथा. तरी या दोषा वेगळे करी, अगा विश्वव्यापका हरी. ऐसा काकुळती थोरी येती असे. ते वेळी दुर्वास या ते धरुणी हाती. दोघे निघा आले मृत्यूलोकाप्रती. तेथे अंबऋषी आणि सुमती लागली चरणा. आणि मृत्यूलोकामध्ये अंबऋषी आणि सुमती हे दोघं चरणाशी लागले. म्हणती 88 सहस्त्र ऋषेश्वर, पांथी बैसले असती पांथी कर. 88 सहस्त्र ऋषी बसले जेवणासाठी. हे दुर्वास देवे आम्हा विचार, थोर घातले. समर्थू जयाचा पाठीराखा, तयाशी विघ्ने नाहीत देखा. ज्यांचा पाठीराखा आहे त्यांना कोणते विघ्न होतील. तो केवी उपेक्षी सेविका आपुलिया. स्वामीशी होय निर्वाणी सेवक, तरी देवतयाचा आज्ञाधारक. हा अनुभवी विवेक जाणितला. मग 88 सहस्त्र ऋषी देव दुर्वास बैसले पंथीसी. ते वेळी सुमती तयासी वाढती झाली. आणि हे देव दुर्वास सगळे जेवणाशी बसले 88 सहस्त्र. आणि हे सुमती त्यांना वाढता झाली. मग तयाचे फिटेल पारणे, स्वइच्छे झाली भोजने.
टिळे विडे देऊन सन्माने, मग वस्त्रे वाहिली, मग सुखे करुणे समजती. सर्वांना टिळे विडे दिले, वस्त्र वाहिली आणि सर्व सुखाने सर्वजण निघले. तेव्हा दुर्वास केली विनंती, तव तेथे उशापाची गती, काही न चले. तव दुर्वास म्हणे, म्या जयासी शापू देणे, तयासी काही कारणे, हे घडेल सत्यदेवा. मी ज्यांना श्राप दिला, म्या जयासी शापू देणे, तयासी काही कारणे, हे घडेल सत्यदेवा. ऐसे करिता काही आणखी उपाय नाही. मग विष्णू म्हणे शापदाही, मीच स्वीकारीन. मग तिला मीच स्वीकारीन असा त्या ठिकाणी विष्णूने उशाप दिला. मीच स्वीकारीन, मी भक्त काज कैवारी, मी भक्तांचा कैवारी आहे. ऐशी ब्रिदे माझ्या तोडरी, म्हणून शापदाही स्वीकारी, मी जी विष्णू. अशा प्रकारे हा श्राप मीच स्वीकारतो आणि 10 जन्म मीच घेतो. अशा प्रकारे श्री विष्णूंनी अगोदरची ही कथा या ठिकाणी सांगितली आणि त्यांचे 10 जन्म हे कसे कसे असतील ते या ठिकाणी सांगितलं. मत्स्य कुर्म वराह, नरसिंह वामनो पाहे, परशुराम राम कृष्ण होय, बौद्ध कलंकी. अशा प्रकारचे 10 जन्म विष्णूचे या ठिकाणी घेतले जातील. असा हा श्राप श्रीहरी विष्णूंनी स्वतःवर घेतला. हे संख्यादाही अवतारांची, उभरा भरीत पुनरावृत्तीची, लक्ष्मी ये मज परीस तू भाग्याची, एके सांडिलीसी. आणि अशा प्रकारे ही लक्ष्मी ही मला मिळेल अशा या ठिकाणी सांगितलं. ऐसा दुर्वासाचा कोपू, जयासी घडे तयाचा शापू, तया उशापू काही न चले. आणि असा दुर्वासाचा कोप ज्याला होईल त्याला तो निश्चित होतो आणि उशापाचं सुद्धा काही चालत नाही. ऐसी अंबऋषीची कथा झाली, हे लक्ष्मीप्रती श्री विष्णूने सांगितली. अशी अंबऋषीची कथा श्रीहरी विष्णूने लक्ष्मीला सांगितली. या पुढे कथा काय कथा वर्तली, तेच परिसो श्रोते हो. तव लक्ष्मी म्हणे अनंता, तुम्हा वेगळी केवी होय विभक्ता. हे जानजी जगन्नाथा, म्या काय करावे. तुम्हा वेगळी ही कथा, मी काय करावं जगन्नाथा, असे लक्ष्मी श्रीहरी विष्णूंना म्हणते. तव विष्णू म्हणे लक्ष्मी येसी, तू जाय सागराच्या उदरासी. मग लक्ष्मीला ते सांगतात की तू समुद्राच्या उदरामध्ये, खाली समुद्रामध्ये जा, आम्ही तुझ्यासोबत तिथे असेल. असं त्यांनी तिला मत्स्यकुर्म या रूपाने मी तुझ्यासोबत असेल असं त्यांनी लक्ष्मीला सांगितलं. मग लक्ष्मी समुद्रामाजी गेली, ही कथा काय वर्तली, ते ऐका श्रोते हो. ऐसा संकलित पूर्वापरू, आता कैसा मथिजेल सागरू, ते सांगेल कुमरू महामायेचा. आणि आता अशा प्रकारे पुढे समुद्रमंथन कसं होईल ते पुढे सांगितलं जाईल आणि त्यातून पुन्हा ही लक्ष्मी वर निघते. या प्रकारची कथा पुढे येईल. कथा महामायेचा. इति श्री कालिका पुराणे देवी महात्मे सोमवंशकथ नाम चतुर्दोध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. शुभं भवतु. आणि अशा प्रकारे ही या ठिकाणी ही कालिका देवीची सेवा पहिल्या दिवशीची पारायण आणि निरूपण या ठिकाणी सेवा घडलेली आहे. ती श्री कालिका देवीच्या चरणी अर्पण करून मी या ठिकाणी आजची आपली रजा घेतो. माझ्या बुद्धीला जेवढं जमलं तेवढं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे चुकलं असेल ते माझं स्वतःचं आहे, जे योग्य असेल, बरोबर असेल ते सारंगधराचं आहे आणि जी वाणी आहे ती देवीने, कालिका मातेने दिलेली आहे. एवढी सेवा माझी या ठिकाणी मी अर्पण करतो. जय कालिका माता की जय.